नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सून संबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, मान्सूनमध्ये अजूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही. परंतु जून महिन्याला सुरुवात झालेली आहे. आज जून महिन्याची 1 तारीख आहे आणि थोडंसं वातावरण हे आपल्याला नक्कीच चेंज होताना दिसत आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की मान्सूनमध्ये प्रगती झालेली आहे. कारण मित्रांनो, यावरची कंडिशन ही खूप विचित्र स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ही दुसऱ्या बाजूला मान्सूनमध्ये प्रगती न होणे आणि तिसऱ्या बाजूला पश्चिमी विक्षोभ, एकामागून एक पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभाचाच असर म्हणून, WTचा असर म्हणून 1 जूनपासून बऱ्याचशा भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिले असेल बऱ्याचशा चॅनलमध्ये पेरणीच्या तारखासुद्धा काही हवामान अभ्यासकांनी जाहीर केलेले आहे. परंतु मित्रांनो, शक्यतो पेरणीची घाई करू नका. कारण चिन्हे खूप धोक्याची दिसत आहे पेरणीच्या संदर्भातनी. तर पेरणीच्या संदर्भातनी जे निकष आहे ते निकष पूर्ण झाल्याशिवाय आपण पेरणीची घाई करू नका. साधारणपणे सलग 3 दिवस पाऊस आपल्या भागामध्ये झाला असेल आणि साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला असेल आणि जमिनीत पुरेशी ओल म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 फूट जर ओल गेली असेल आणि जमीन वापसर आली असेल, हे 3-4 निकष जर पूर्ण होत असेल तरच आपण पेरणीचा आपल्या स्थानिक परिस्थितीवरून किंवा आपल्याच भागातील परिस्थितीवरून तो निर्णय घ्यायचा आहे. कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणी पेरण्याच्या तारखा काढल्या म्हणून त्या तारखेला पेरणीची घाई करू नका. कारण जर आपण पेरणीची घाई करसाल तर 100% पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. कारण स्थिती ही मान्सूनच्या संदर्भात तेवढीशी पाहिजे तेवढी पोषक स्थिती नाही आहे. तर मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी तर मित्रांनो दिनांक 1 जून रोजी एक पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि हा पश्चिमी विक्षोभाची शृंखला जवळपास 12 तारखेपर्यंत सुद्धा अशीच कायम राहताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच असर म्हणून हा येणारा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असणार आहे. तो मान्सूनचा पाऊस नसणार आहे. त्यात थोडेफार मान्सूनचे ढगसुद्धा आपल्याला मिक्स झालेले पाहायला मिळेल. तर आपण आपल्या गावावरून जाणाऱ्या ढगाची जर आपण थोडीशी निरीक्षण केलं तर आपल्याला ते नक्कीच जाणवेल की त्यातनी काही मान्सूनचे ढगसुद्धा आपल्याला दिसतात. परंतु त्याचप्रमाणे पश्चिमी विक्षोभामुळे येणारे जे ढग असतात त्यांचीसुद्धा आपल्याला ते ढगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पश्चिमी विक्षोभामुळे आणि मान्सूनचा असर म्हणून वादळी स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 जून आणि 3 जून रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि एक सूचना आहे, शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका. मित्रांनो, 2 जूनमध्ये येणारा पाऊस हा भयंकर वादळी स्वरूपाचा असणार आहे. काही भागामध्ये विजांचा कडकडाट जास्त असणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव या परिसरामध्ये 2 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये जवळपास इथून 3 दिवस सारखा पाऊस राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि कणकवली या भागामध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे साताऱ्याचा संपूर्ण भाग, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूरच्या काही भागामध्ये, तुळजापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये सुद्धा 2 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात सुद्धा 2 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये विजांचा कडकडाट हा जास्त असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्या. मित्रांनो, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर या परिसरामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कारंजा, यवतमाळ, नेर, दारव्हा, डिग्रस, पुसद या भागामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे अचलपूर, अमरावती, मोर्शी, वरोड या परिसरात सुद्धा 2 जून रोजी हा पाऊस असणार आहे. पूर्व विदर्भात सांगायचं झाल्यास नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये हा सुद्धा
2 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये वातावरण हे बदलणार आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 2 जून रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 जून रोजी सुद्धा हा पाऊस काही भागामध्ये कायम असणार आहे. साधारणपणे कोकण विभाग, मुंबईचा काही भाग, पुणे परिसराचा भाग मध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकणातील रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि कणकवली या भागामध्ये सुद्धा पुन्हा 3 जून रोजी हा पाऊस कायम असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, मालेगाव, धुळे या परिसरामध्ये सुद्धा 3 जून रोजी दुपारनंतर हा पाऊस येण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाटासह हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील लातूर, बीड आणि बार्शी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि नागपूर या विभागामध्ये 3 जून रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिसा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 31 मे आणि 1 जून रोजी राजस्थानतील बऱ्याच वाळूचं वादळ येऊन गेलेलं आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये झालेला आहे. तर मित्रांनो, जरी हा पाऊस आपल्याला आपल्या भागामध्ये होत असला तरी पेरणीची निश्चित घाई करू नका, कारण हा वादळी स्वरूपाचा पाऊस आहे. जोपर्यंत मान्सूनचा चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नका, नाहीतर दुबार पेरणीचे संकट हे नक्कीच आपल्यावर येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.